नमस्कार मंडळी. ठरलं तर मागचा आजचा एपिसोड एकदम इंटरेस्टिंग आहे. मधुभाऊंकडनं सुद्धा सायलीला कन्फर्म होणार आहे की तीच तन्वी आहे. चला पटकन सुरुवात करूया आजच्या भागाला. ॲक्सिडेंटचा सीन रिक्रिएट केल्यानंतर त्या संकटातनं सगळे व्यवस्थित बाहेर पडलेले असतात आणि अर्जुनला घरून फोन येतो तेव्हा तो म्हणतो, सिनियर आता घरी पटकन निघायला हवं. घरून फोन येतो म्हणजे काहीतरी सिरियस असेल आणि सगळे काळजी पण करत असतील. रविराज काकाही म्हणतात, हो हो लगेच निघायला हवं. प्रतिमा आत्या आणि रविराज काका गाडीमध्ये बसायला निघतात तेव्हा अर्जुन सायलीला विचारत असतो, तू ठीक तर आहेस ना आणि तुला सगळं आठवतंय ना? तेव्हा सायली म्हणते, हो मला सगळं काही स्पष्ट दिसतंय आणि खूप छान पण वाटतंय. माझा अर्जुन मला मिळाला आहे. तेव्हा अर्जुनला पण वाटतं एवढी मोठी रिस्क घेतली आणि काहीतरी फायदा तरी झाला. चल आता पटकन निघायला हवं. सगळे घराकडे निघतात तर दुसरीकडे राकेश आणि सचिन दोघं पण पार्टी करत असतात. आत्तापर्यंत त्यांची गाडी फुटली असेल आणि असं झालंय कधी एकदाची बातमी येते. सुभेदारांच्या घरून नाही तर माझ्या आईकडून फोन येईलच. खूपच खुश असतो गुड न्यूज ऐकण्यासाठी. त्याच वेळेला सुमन काकूंचा फोन येतो. फोनची जशी रिंग वाजते तसं राकेश तर नाचायलाच लागतो. खूप खुश असतो तो. फायनली ज्या गोष्टीची वाट बघत होता ती आता होणार आहे. फोन रिसीव केल्यानंतर सुमन काकू म्हणतात, अरे राकेश इथे एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे. राकेश तर खुश होतो. काय झालं आई? सुमन काकू सांगतात, भाऊजी वहिनी आणि अर्जुन सायली चौकं पण बाहेर गेले. बराच वेळ झाला, काही सांगून पण नाही गेले कुठे चालले काय आणि अजून आले सुद्धा नाही. खूप टेन्शन वाढलं रे माझं. तुझ्याकडनं काही होत असेल तर चौकशी कर ना. तेव्हा राकेश म्हणतो, अगं आई तुम्हाला आधी फोन करायचा ना, एवढं उशिरा सांगते. पण टेन्शन घेऊ नको, मी माझ्या पद्धतीने शोधतो. आणि मनामध्ये तर खूप खुश असतो. फायनली जेवढं काही केलं ते मार्गी लागलं. त्याच वेळेला अर्जुनचा आवाज येतो, आम्ही आलोय. त्यांना बघून तर घरातले सगळेच खुश होता, पण राकेश आणि सचिनला तर धक्काच बसतो. कारण त्यांनी पण अर्जुनचा आवाज ऐकलेला असतो ना आणि फोन चालूच ठेवतो पुढे काय घडले ते ऐकण्यासाठी. सायली जेव्हा घराजवळ येते सगळं घर अगदी निरखून पाहत असते, जणू काही पहिल्यांदाच आली आहे. आणि सगळे तिच्याकडे बघत असतात की सायली असं का बघत असेल, जणू काही पहिल्यांदाच घर बघते. अर्जुनला पण वाटतं सायली जर असंच बघत असली तर सगळ्यांना डाऊट येईल. तर तो स्वतःच तिला बोलवायला जातो. सायली चल सगळे वाट बघताय. तर सायली धावतच पूर्ण आजीजवळ जाते आणि मिठी मारते. सगळ्यांनाच प्रश्न पडतो की सायली असं का वागते. पूर्ण आजी विचारतात, अरे इतक्या वेळ कुठे होते आणि काय झालं एवढा उशीर झाला. तेव्हा अर्जुन सगळा घडलेला प्रकार सांगतो. ब्रेक फेल झाले म्हटल्यानंतर तर सगळ्यांना धक्काच बसतो. हे कसं शक्य आहे आणि असं अचानक कसं झालं असेल. अर्जुन जेव्हा सगळं काही सांगतो तेव्हा तिकडे राकेश पण ऐकत असतो. तो तर डोक्यालाच हात लावून बसतो आणि फोन कट करतो. तेव्हा सचिन खूप ओरडतो त्याच्यावर, बघितलं ना राकेश काय करून ठेवलं तू. सगळं काही व्यवस्थित केलं असतं तर काय झालं असतं. त्यांचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झाला हे त्यांच्या लक्षात येतं. तेव्हा काही गोष्टी रविराज काका पण सांगतात, पण पूर्णाजी म्हणतात की बरं झालं ना एवढ्या मोठ्या संकटातनं तुम्ही बाहेर आलात, कोणालाही काही झालं नाही. मला किती भीती वाटत होती, जाताना काहीतरी सांगून तरी जायचं ना. दुसरीकडे मधुभाऊंना चेक करण्यासाठी डॉक्टर आलेले असतात आणि ते सांगतात की आता बऱ्या प्रमाणात मधुभाऊंची तब्येत सुधारली आहे आणि आता त्यांना कुठल्याही प्रकारचा धोका नाही राहिला. आणि ते स्वतः मधुभाऊंना उठायला लावतात. डॉक्टरांनी सांगितल्यामुळे मधुभाऊ पण उठतात. तेव्हा कुसुमला तर खूप छान वाटतं आणि मधुभाऊंच्या तोंडात सारखं सायली सायली म्हणत असतात. तेव्हा कुसुम पण म्हणत असते, मधुभाऊ आम्ही सगळे इथे आहोत पण तुम्हाला फक्त सायलीलाच भेटायचं आहे. डॉक्टर पण सांगतात की ज्या कोणी सायली आहेत त्यांना बोलून घ्या म्हणजे यांना बरं वाटेल. दुसरीकडे अर्जुन आणि सायली त्यांच्या रूममध्ये येतात तेव्हा सायलीची बडबड चालू असते, मी खूप खुश आहे, आज सगळं माझ्या मनासारखं झालं आहे. असं वाटतंय ना कधी मी एकदा सगळ्यांना सांगेल. पण अर्जुन त्याच्या विचारात असतो की आजचं किती मोठं संकट टळलं आहे. जर सगळं थांबवता नसतं आलं तर नको ती गोष्ट होऊन बसली असते. सायली आणि बाळाच्या जीवाला धोका होता, एवढी मोठी रिस्क मी घेतलीच कशी. सायलीच्या बोलण्याकडे अर्जुनचं काहीच लक्ष नसतं, तो त्याच्या विचारांमध्येच असतो. तेव्हा सायली त्याच्याजवळ येते, अहो काय झालं एवढा कसला विचार करताय. तर अर्जुन खूप चिडतो सायलीवर, तुला कळतंय का सायली माझी काय अवस्था झाली होती. त्या मिनिटाला असं वाटलं होतं की आता सगळं संपलं आहे आणि तू असे कुठले पण हट्ट करत जाऊ नको बरं. तुझ्याशिवाय जगणं मी इमेजिनच नाही करू शकत. तुला काही कळतंय का काय होऊन बसलं असतं. तुझ्या जीवाला आपल्या बाळाच्या जीवाला धोका होता आणि नशीब देवाच्या कृपेने तसं काही घडलं नाही. तेव्हा सायली कान धरून त्याची माफी मागत असते, अहो इकडे बघा तरी मी कान धरून माफी मागते. अर्जुन वळून बघतो तर सायलीने काही कान धरलेले नसतात. चेष्टा करते माझी, मज्जा येते ना मला त्रास द्यायला. सायली सांगते, अहो पण तुम्ही हा का विचार करत नाही, मला माझा अर्जुन मिळाला आहे.
माझा बालपणाचा मित्र मला मिळाला आहे, माझे आई बाबा मला मिळाले. किती आनंदाचा दिवस आहे आज, आणि तुम्ही असे का रागून बसलात? अर्जुन पण म्हणतो, हो ते तर खरं आहे. एवढा सगळा घाट घातल्यानंतर तुला सगळं आठवलं ना, ते महत्त्वाचं आहे. दोघं पण एकमेकाला मिठी मारतात. त्याच वेळेला कुसुमचा फोन येतो. सायली, तू आत्ताच्या आत्ता आश्रमामध्ये येऊन लाग, मधुभाऊंबद्दल बोलायचं तुझ्याशी. सायली अर्जुन दोघांना पण प्रश्न पडतो की नक्की काय झालं असेल, कारण कुसुमने काही सांगितलेलं नसतं मधुभाऊंना शुद्ध आली म्हणून. तर दुसरीकडे राकेश आणि सचिन नागराज काकांना भेटायला जेलमध्ये आलेले असतात. नागराज काका तर खूप चिडतात राकेशवर आणि एक सटकन गालावर ठेवून पण देतात. काय रे, तुला एक काम सांगितलं आणि ते पण धड करता नाही आलं? जे काही करणार होता सगळं प्लॅनिंग करून करायचं, आता काय झालं? वाट लागली ना सगळ्याची. राकेश पण म्हणत असतो, हो हो मला सगळं कळतंय, पण मी प्रयत्न तरी केला. तुमच्याकडनं काय झालं इतक्या दिवसात? तुम्हाला तरी काही करता आलं का? हे ऐकून नागराज काकांना तर रागच येतो राकेशचा आणि ते त्याचं थोबाड फोडतात. तेव्हा सचिन पण म्हणत असतो, आता तरी वाटलं होतं की सगळं मनाप्रमाणे होईल, पण काय झालं काहीच कळत नाही आहे, काही मनासारखंच होत नाही आहे. तर दुसरीकडे अर्जुन सायली आश्रमामध्ये आलेले असतात आणि मधुभाऊंना असं उठलेलं बघून दोघांना पण खूप आनंद होतो. सायली त्यांच्यासमोर बसलेली असते. मधुभाऊ, तुम्हाला आता बरं वाटतंय ना? तुम्ही ठीक तर आहात? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, मी ठीक आहे सायली, पण मला एक सांगायचं आहे. सगळ्यांनाच प्रश्न पडतो की आता मधुभाऊंना काय सांगायचं असेल. तू सायली नाही आहे. तेव्हा कुसुम म्हणते, मधुभाऊ असं का बोलताय? ही आपली सायलीच आहे ना. तुम्हाला काही होतंय का? काही गोष्टी आठवत नाही तुम्हाला? मधुभाऊ म्हणतात, नाही मी ठीक आहे, पण ही आपली सायली नाही, तर वकिलांची मुलगी तन्वी आहे. तर कुसुमला तर धक्काच बसतो की ही कशी तन्वी असू शकते. तेव्हा अर्जुन विचारतो, मधुभाऊ तुम्हाला असं म्हणायचं आहे का ही रविराज किल्लेदारांची मुलगी आहे? तर मधुभाऊ पण हो म्हणतात. सायलीला तर खूप आनंद होतो. ज्या क्षणाची ती आत्तापर्यंत वाट बघत होती, तो क्षण म्हणजे आजचाच दिवस होता. सगळं आज तिच्या मनाप्रमाणे होतं आहे. आणि त्याच वेळेला DNA रिपोर्ट पण आलेले असतात, तसं अर्जुन सांगतो. सायली विचारते, काय आहे ते रिपोर्टमध्ये? अर्जुन म्हणतो, सायली तूच तन्वी आहे. प्रतिमा आत्याचे आणि तुझे DNA मॅच झाले. ते ऐकून तर सगळेच खूप खुश असतात आणि प्रियाने जे सॅम्पल दिले होते ते सुद्धा तुझ्या सॅम्पलबरोबर मॅच झाले. तर सायली धावतच जाते अर्जुनकडे आणि मिठी मारते आणि मधुभाऊंना पण छान वाटत असतं की फायनली त्यांनी सांगितलं की सायलीच तन्वी आहे. कुसुम विचारते, कोणी सांगाल का मला नक्की काय झालंय? तेव्हा अर्जुन पण कुसुमला सगळं काही सांगतो. कुसुम म्हणते, म्हणजे तू प्रतिमा आत्यांची मुलगी आहे. तुमच्या दोघींच्या सवयी म्हणून इतके सेम आहेत. एकीकडून चांगलंच झालं. हे सगळं सत्य सगळ्यांसमोर आलं. तेव्हा अर्जुन म्हणतो, आपल्याला तर समजलंय, पण घरातल्यांना सांगताना हे सगळं मला असं सहज नाही सांगायचं. तूच तन्वी आहे सांगताना आपल्या घरामध्ये सोहळा झाला पाहिजे. दोघांचा पण प्लॅन ठरतो. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की राकेशने प्रियाला सांगितलेलं असतं आता सगळं संपलंय, सायलीला समजलंय की तीच तन्वी आहे. तर दुसरीकडे सायलीने तसाच फ्रॉक घातलेला असतो जसा लहान असताना तिने घातलेला होता. आणि अर्जुन सांगत असतो, आत्तापर्यंत आपण ज्या तन्वीची वाट बघत होतो ती तन्वी आपल्या समोर आहे. सायलीला समोर बघितल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसतो. आता उद्याचा भाग खूप छान असणार आहे प्रेक्षकांनो, तेव्हा अजिबात मिस करू नका. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.